आणखी एक मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंचा हंबरडा मोर्चा सुरू झालाय। महायुती विरोधात ठाकरेंनी हंबरडा फोडलाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये देण्याची मदत देण्याची मागणी ठाकरेंकडून केली जाते। तर ठाकरेंच्या या हंबरडा मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये या हंबरडा मोर्चामध्ये सहभागी झालेले। यावेळी खासदार संजय राऊत, अंबादास दानवे हेही या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। ठाकरेंच्या या हंबरडा मोर्चाला सुरुवात झालेली आहे। तर यावेळी शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी हा हंबरडा मोर्चा काढण्यात आला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, संभाजीनगरात ठाकरेंच्या हंबरडा मोर्चाला सुरुवात झाली आहे। विजय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज हंबरडा मोर्चा जो आहे शिवसेनेच्या वतीने काढण्यात येत आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, त्याचबरोबर मागील सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं। पण त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी हा दौरा देखील केला होता। महायुती सरकारकडून शेतकऱ्याला भरघोस निधी मिळावी, त्याचबरोबर सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जमाफी करावी या मागणीसाठी जर पाहिलं गेलं तर आज मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने हंबरडा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। मोर्चाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। सध्या आपण बघू शकतो या मोर्चामध्ये जर पाहिलं गेलं तर स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील समावेश झालेले आहे। हंबरडा मोर्चा हा काढण्यात आलाय। शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी जी आहे ती यामध्ये करण्यात येत आहे। सध्या जर पाहिलं गेलं तर हा मोर्चा जो आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक या ठिकाणावर सुरुवात होणार आहे आणि गुलमंडीमध्ये जर पाहिलं तर मोर्चाचा निरोप समारंभ जो आहे तो होणार आहे। त्या ठिकाणी उद्धव ठाकरे भाषण देखील करणार आहेत। मात्र सध्या जर पाहिलं गेलं तर महानगरपालिकेतून जे आहे त्या महानगरपालिका निवडणुका ज्या आहेत त्या घोषित झाल्यात। त्याच अनुषंगाने उद्धव ठाकरे हा मोर्चा काढत असल्याचा आरोप जो आहे तो सकाळी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांना लागवल्याचं पाहायला मिळालं होतं। सध्या जर पाहिलं गेलं तर हंबरडा मोर्चा जो आहे हा निवडणुकीसाठी काढला जातोय असा आरोप देखील आता विरोधकांकडून केला जातोय। मात्र एकीकडे आम्ही सरकारच्या पाठीशी उभा आहोत, सरकारसोबत आहोत असं म्हणत हा मोर्चा आम्ही काढत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं आणि त्याच अनुषंगाने आता या मोर्चाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये हा मोर्चा जो आहे तो गुलमंडी परिसरामध्ये दाखल होईल आणि त्या ठिकाणी मोठं भाषण जे आहे ते आता उद्धव ठाकरे यांचं पार पाडणार आहे। त्या ठिकाणी आदित्य ठाकरे देखील भाषण करणार आहे। त्यामुळे आता शेतकऱ्याला काय संबोधित करते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर विभागीय आयुक्तांना या संदर्भात निवेदन दिले जाणार आहे। कर्जमाफी असेल, इतर असेल, यासाठी हे निवेदन दिले जाणार आहे आणि सरकारने लवकर या बाबतीत निर्णय घ्यावा असं देखील या निवेदनामध्ये म्हणणार आहे। नाहीतर पुन्हा आम्ही रस्त्यावरती होतो आणि अनेक मोर्चा काढू असं देखील मानलं गेलेलं आहे। कारण मागील 4 दिवसापासून जर पाहिलं गेलं तर मराठवाड्यामध्ये तालुकास्तरीय असेल, जिल्हा कार्यालय असेल, या भागासमोर शिवसेनेच्या वतीने आणि शेतकऱ्याच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले होते आणि आज विभागीय केलेलं आहे। यामध्ये जर पाहिलं गेलं तर मराठवाड्यातील शिवसेनेचे पदाधिकारी असतील किंवा खासदार असतील, आमदार असतील यांचे देखील समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी यासाठी हा हंबरडा मोर्चा करत असल्याचं सांगण्यात येत आहे। निश्चित विजय, मात्र या मोर्चाची रूपरेषा नेमकी कशी असेल? नक्कीच जर पाहिलं तर हा मोर्चा जो आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक या ठिकाणावर निघणार आहे। या ठिकाणावर निघाल्यानंतर गुलमंडीपर्यंत स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे पायी चालत जाणार आहेत आणि त्या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधणार आहे। त्यामध्ये मोठे शेतकरी देखील समावेश झाल्याचं पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या वेशभूषामध्ये शेतकरी जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत। शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी हा मोर्चा आहे। गुलमंडीपर्यंत या मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी पर्यंत पायी मोर्चा हा असणार आहे। त्या ठिकाणी भाषण देखील समारोह पार पाडणार आहे। त्यानंतर उद्धव ठाकरे हे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जाणार आहेत। निश्चित धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।